मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे आत्मिक ऊर्जा. कालचा किशोरदाचा अनुभव ऐकून सगळे चार्ज झाले होते. आता त्या पुढील बाबी ऐकण्यासाठी सारे उत्सुक होते. मी पुढे बोलण्यास सुरुवात केली. मन एक एनर्जी आहे. मन, बुद्धी, संस्कार हे 3 वेगवेगळ्या एनर्जीज आहेत व या तिघांची ही एनर्जी मिळून एक आत्मिक एनर्जी म्हणजे सोल एनर्जी समजली जाते. आत्मिक एनर्जीमध्ये प्रचंड पॉवर, शक्ती असते. ती सगळ्या जगावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. त्याची सुरुवात शरीरापासून होते. आपलं शरीर पंचमहाभूतानं बनलेलं आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हीच पंचमहाभूतं निसर्गामध्येही आहेत. या दोन्हीवरही आत्मिक एनर्जीचा प्रचंड परिणाम होत असतो. शारदा: पण मग मेडिटेशनचा कसा परिणाम होतो प्रकृतीवर? मेडिटेशन म्हणजे काय असतं? दिव्य, सकारात्मक, समर्थ, शक्तिशाली विचारांची शृंखला मेडिटेशनमध्ये असते. मनातील विचार म्हणजे आत्मिक शक्तीचा एक भागच असतो. याचा परिणाम आपल्या शरीराबरोबरच आजूबाजूच्या 5 तत्वांवरही होतो. अर्थात वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य सगळ्या सजीव आणि निर्जीवांवरही हे सकारात्मक परिणाम करून जातात. डॉक्टर इमिटो, जपान या शास्त्रज्ञांनी मेडिटेशनमुळे पाण्यावर होणाऱ्या सकारात्मक बदलाची नोंद घेतली आहे. निसर्गातील आणि शरीरातील पाण्यावरही मेडिटेशनचा दिव्य परिणाम होतो. मेडिटेशनमधील विचारामुळे पाण्याची आंतरिक रचना दिव्य व सकारात्मक होते. मानवी शरीरात 70% पेक्षा जास्त पाणी असतं. हे पाणी मेडिटेशनमुळे शुद्ध, पावन, चार्ज झाल्यामुळे रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, यथायोग्य होतं. शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये पाणी असतं. पर्यायी हे चार्ज पाणी शरीरातील पेशींनाही चार्ज व निरोगी बनवतात. तसंच वातावरणातील सर्व सजीव, निर्जीव यांनाही सुव्यवस्थित व सकारात्मक बनवतात. म्हणूनच कोमेजलेलं रोप प्रसन्नतेने तरारून वरती आलं. शारदा: अच्छा, मग हे व्हायब्रेशन्स कुत्री, मांजरी किंवा इतर पशुपक्षी प्राण्यांवरही परिणाम करत असतील ना? मी काही बोलायच्या आत काकू म्हणाल्या की मी एक अनुभव सांगू का ताई? मी त्यांना परवानगी दिली. त्या म्हणाल्या, मागील महिन्यात आमच्या शेजारच्या घरातील मांजर आजारी होती. खाणं पिणं तिनं सोडून दिलं होतं. शेजारच्या मावशी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. औषधं चालू होती पण ती औषधं घेत नव्हती. बळजबरी केली तर उलटी करायची. मलूल होऊन कोपऱ्यात पडून होती. परंतु योगायोगाने त्याच वेळेस आमच्या घरी रोज 3 वेळा मेडिटेशन करायचं ठरलं. कुटुंबातील सगळ्या व्यक्ती मिळून एकत्र बसत होतो. 2 दिवसानंतर शेजारची मांजर हळूहळू उठून आमच्या दाराशी येऊन बसली. हे पाहून शेजारच्या मावशी पण मेडिटेशनच्या वेळेस यायच्या. मनीमाऊला मांडीवर घेऊन बसायच्या. असेच पुढचे 4-5 दिवस गेले आणि हळूहळू तिच्यात बदल होऊ लागला. तिने औषधं स्वीकारण्यास सुरुवात केली. प्रथम पाणी, नंतर दूध घेऊ लागली आणि 8 दिवसात व्यवस्थित झाली. आणि आता या मांजरीलाच मेडिटेशनचा एवढा लळा लागला, ती स्वतःच बरोबर त्याच वेळेस आमच्या घरी येऊन बसते. हा अनुभव ऐकून सर्वांना भलतंच कुतूहल वाटलं. काकू म्हणाल्या, पुढच्या वेळेस मी शेजारची मावशी व मनीमाऊ दोघांनाही घेऊन येते. उर्वरित भाग पुढील फाईलमध्ये. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.